सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी खमंग कुरकुरीत असं बनवायचं असेल तर या पद्धतीने हा झटपट डाळवडा एकदा नक्की करून बघा. मस्त असा लागतो आणि घरच्या उपलब्ध साहित्यात झटपट असा तयार होतो. तर डाळवडा तयार करण्यासाठी इथं मी 1 वाटी हरभरा डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. सकाळी आता मी हे वडे बनवणार आहे. 4 ते 5 तासामध्ये हरभरा डाळ चांगली मऊ अशी भिजली जाते. आता यामधली थोडी डाळ आपण वाटीमध्ये काढून घेऊ. तर साधारण 2 ते 2.5 चमचे मी वाटीमध्ये भिजवलेली हरभरा डाळ काढून घेतलेली आहे. डाळ वाटल्यानंतर ही हरभरा डाळ पिठामध्ये मी घालणार आहे, म्हणजे वडे कुरकुरीत असे होतात. आता पाणी पूर्ण निथळून ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा धने, 2 हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचे तुकडे, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता असंच भरभरीत असं चांगलं वाटून घ्यायचं आहे. पूर्ण बारीकसुद्धा करायचं नाही, म्हणजे वडे कुरकुरीत असे होतात. तर पाणी न घालता बघू शकता अशा पद्धतीने भरभरीत अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे. लागलं तर 1 छोटा चमचा पाणी तुम्ही घालू शकता, म्हणजे पीठ जास्त पातळ होत नाही. हे वाटलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. यामध्येच आता भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे. त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याची पानं चिरून घातलेली आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला घातलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालू आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊ. यामध्ये सोडा अजिबात घालायची गरज नाही, कारण पाणी न घातल्यामुळे हे वडे मस्त कुरकुरीत असे होतात. तर चांगलं हे पीठ मी मिक्स करून घेतलेला आहे. आता लिंबा एवढा एक गोळा तयार करून पिठाचा अशा पद्धतीने हातावरती वडे थापून घ्यायचे आहेत. थोडे पातळच थापायचे, म्हणजे कुरकुरीत मस्त तयार होतात. वडे तळण्यासाठी तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं हवं, म्हणजे वडे तुटत नाहीत. आता हे थापलेले वडे तेलामध्ये सोडून देऊ. तर एकाच वेळी बरोबर 4 वडे बसलेले आहेत. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटायचे नाहीत, कारण ते तुटतात. साधारण 1 मिनिट झाल्यानंतरच झाऱ्याने पलटायचे आणि तळून घ्यायचे. तर मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे आतून ते चांगले शिजले जातात, कच्चे राहत नाहीत आणि कुरकुरीत असे होतात. डाळ वडे आता पलटून घेतलेले आहेत. आता एकसारखे मीडियम गॅस करून हे चांगले सोनेरी लालसर रंगावरती तळून घेऊ. तर मस्त खमंग कुरकुरीत असे हे वडे तळून झालेले आहेत. आता झाऱ्याने पूर्ण तेल निथळून काढू आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने आता उरलेले हे डाळ वडे तळून घेऊ. तर मस्त खमंग कुरकुरीत असे हे डाळ वडे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना संध्याकाळी खायला तुम्ही हे वडे बनवू शकता. शेजवान सॉस, टोमॅटो सॉस किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत 1 नंबर असे लागतात, किंवा असे सुद्धा गरमागरम खाऊ शकता. तर प्लेटमध्ये हे डाळ वडे मी काढून घेतलेले आहेत. मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. तुम्हाला जर ही डाळ वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.